एक चांगला प्रश्न आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकाला पूरक आहेत का विरोधी आहेत? कारण सध्या विज्ञानाचं युग आहे. प्रत्येक गोष्ट आपण विज्ञानाच्या कसावर घासून पाहत असतो. तर अशा परिस्थितीत काही मंडळी असं म्हणतात त्याच्यामध्ये की या विज्ञानाच्या युगामध्ये तुमचं ते अध्यात्म म्हणजे आमचं यांचं नव्हे, तुमचं जे ते अध्यात्म आहे त्याचा आता काय उपयोग आहे? ती गीता 5,000 वर्ष झाली, ज्ञानेश्वरीला 700 वर्ष झाली, दासबोधाला 300 वर्ष झाली. ते विचार आता जुने पुराणे झाले, आता त्याचा काही उपयोग नाही. हे विज्ञानाचं युग आहे असा एक गैरसमज चांगल्या सुशिक्षितांच्यात देखील आहे. आता सुशिक्षित म्हणजे शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण घेतलेली ही मंडळी असतात, परंतु ह्या विषयाशी काही त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा त्यांना वेळ आली नाही म्हणून म्हणा, ह्या विषयाशी त्यांचा संपर्कच न आल्यामुळे त्यांना ह्याच्यातली माहिती नसते. तर आता विज्ञान आणि अध्यात्म हे जे विषय आहेत हे एकमेकाच्या विरोधी असण्याचं कारण नाही आहे. आपण विज्ञानाचा उपयोग कसा करतो ह्याच्यावर ते पोषक आहे का विरोधी आहे ठरतं. आज आपल्या लक्षात येतं विज्ञानाने अनेक शोध लावल्यामुळे आपण घरामध्ये नळ सोडला की पाणी येत आहे, गॅसची फिरवली की लगेच आपल्याला अन्न आहे, गॅस तयार आहे, अन्न शिजवता येत आहे, बटन लावलं की दिवा मिळतो आहे, फॅन मिळतो आहे, सगळ्या सुखसोयी आपल्याला मिळत आहेत. कुठं जायचं आहे म्हटलं की गाडीचं तिकीट काढलं की बसले, त्यापेक्षा घाई असेल तर विमानात बसले की तासा 2 तासात पोचतायत सगळीकडे. असं विज्ञानाने जर काही झालं असेल तर आपल्या वेळेची बचत झालेली आहे, आपल्या कष्टांची बचत झालेली आहे. अशा गोष्टी आपल्याला विज्ञानाने निश्चित फायद्याच्या झाल्या. तर एखाद्याला जर ह्या विज्ञानाचा उपयोग करून अध्यात्माच्या दृष्टीनं परमार्थाची साधना जर करायची असेल आणि आपल्या जीवनामध्ये जर सार्थक करून घ्यायचं असेल तर विज्ञान हे त्याला निश्चित पोषक आहे. किंबहुना आता ही जी काम आहे, अध्यात्माचा प्रसार चाललेला आहे, परमार्थाच्या विचाराचा प्रसार चाललेला आहे, तो सुद्धा सर्वांच्याकडे पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण ग्रंथांचा उपयोग करतो, छपाई कला आहे त्याचा उपयोग होतो. आज TV सारखी माध्यम आहेत, आकाशवाणी सारखी माध्यम आहेत, अनेक माध्यमातून हे विचार सर्व दूर पोचण्याचं कामही विज्ञानामुळेच आपण करू शकतो. मोठ्या मोठ्या समाजामध्ये जर प्रवचन करायचे असेल, हा विषय सांगायचा असेल, माईकचा वापर करतो, लांबपर्यंत आपल्याला सगळं काही ऐकू येऊ शकतं, दिसू शकतं. या सगळ्या गोष्टीला आपल्याला विज्ञानाचा उपयोग होतोय निश्चित आहे. परंतु ह्या विज्ञानाला जर अध्यात्माचा पाया नसेल तर तेच विज्ञान किती विध्वंस करू शकतं हे आज आपण आत्ता या क्षणाला पाहतो आहे. कुणाचाही जीव सुरक्षित नाही, कुणाचंही वाहन सुरक्षित नाही, कुणाचं घर सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही. त्याचं कारण असं झालेलं आहे की हे विज्ञान ज्या मंडळींच्या हातात जात आहे त्या मंडळींचं मन कसं आहे त्यावर अवलंबून आहे. मन जर दुसऱ्याच्या कल्याणाची चिंता वाहणारं असेल तर त्याच मनाकडून ह्या विज्ञानाचा उपयोग समाजाच्या, मानवजातीच्या कल्याणासाठी केला जाईल. नुसतंच मानवजातीच्या नव्हे तर अखिल विश्वाच्या, प्राणीमात्रांच्या सुद्धा कल्याणासाठी केला जाईल. पण तेच विज्ञान जर रजोगुणी तमोगुणी माणसाच्या हातात जर गेलेलं असेल आणि मन सामान्य तर नव्हेच पण अतिशय वाईट जर झालेलं असेल की ज्या व्यक्तीला दुसऱ्याचा विध्वंस करण्यातच आनंद वाटतो, अशी काही मंडळी आज निर्माण झालेली आहे की त्यांना दुसऱ्याचं दुःख पाहताना, दुसऱ्याचे हाल करताना किंवा दुसऱ्याचा मृत्यू, त्यांचा आक्रोश पाहतानाच त्यांना आनंद वाटतोय. म्हणजे प्राणी देखील जे कधी करणार नाही, वाघ सिंह सुद्धा देखील जे करणार नाहीत, अख्खी क्रौर्याची गोष्टी आज हा मनुष्य करताना दिसतोय. याचं कारण त्याचं अत्यंत विकृत झालेलं मन हे त्याला कारण आहे. म्हणजे इथं विज्ञानाचा दोष नाहीये, दोष जो आहे तो मनाचा आहे, त्या बुद्धीचा आहे. आज जर आपण पाहिलं तर जी गुन्हेगार प्रवृत्तीची मंडळी आहेत आणि त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या मंडळींचं प्रदर्शन सिनेमातून, TV वर आपल्याला जे घरोघर पाहायला मिळत आहे आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत आहे आणि त्याचं शिक्षणच एक प्रकारचं गुन्हेगारी वृत्तीचं दिलं जात आहे. हे जर सगळं पाहिलं तर लक्षात असं येतं आपल्याला की त्या मंडळींना प्रकृती उत्तम, खाऊन पिऊन अडदाण माजलेली सगळी मंडळी असतात, बुद्धी कमी नाहीये. कारण गुन्हेगारी कशी करायची हे पोलिसांपेक्षा सुद्धा अत्यंत बुद्धी वापरून ती मंडळी काम करत असतात. म्हणजे त्यांना बुद्धी कमी नाही, त्यांना शरीरी शक्ती कमी नाही, परंतु या शरीराला आणि बुद्धीला वापरणारं जे मन आहे ते मन मात्र अत्यंत घातक बनलेलं आहे. आणि ह्या मनाला जर सुधारायचं असेल तर त्याला अध्यात्माचा, परमार्थाचा पाया पाहिजे.
तो जर पाया मिळाला तर हे विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून जर गेले तर सगळ्या विश्वाला ते तारणारं नव्हे, ज्याला स्वर्ग स्वर्ग आपण म्हणतो मोक्षाला नेणारं देखील ठरणार आहे. परंतु तेच विज्ञान जर अध्यात्माच्या पायावर नसेल, त्याला जर परमार्थाची पार्श्वभूमी नसेल, तर मात्र ते विज्ञान सगळ्याचा संहार करणारही आहे. त्यामुळे आज सर्व विचारवंतांना काळजी हीच पडलेली आहे आणि म्हणून आज अध्यात्माची वृत्ती सुद्धा विचारवंतांमध्ये वाढलेली आहे. त्यांच्याही लक्षात येत आहे पुन्हा पुन्हा की आज हे सगळं जर बदलायचं असेल तर अध्यात्माचा पाया दिला पाहिजे. आपल्या देशात असं नाही, सर्व देशामध्ये प्रत्येक ठिकाणी विचारवंत आहेतच. कुठलाही देश जरी झाला तरी त्या त्या देशामध्ये तिथली तिथली जी विचारवंत खऱ्या अर्थाने मंडळी आहेत त्या प्रत्येकानं हे भेडसावत आहे की हे विज्ञान माणसाला कुठं नेणार आहे. ते म्हणतात काही वेळा पुष्कळा बोलणं होतं की या विश्व आता राहणार आहे का केव्हा सगळ्याचं नागलाटच होणार आहे, नाशाप्रत जाणार आहे, काही सांगता येत नाहीये. तर त्यामुळे आज अध्यात्माची गरज ही विशेषत्वाने जाणवू लागलेली आहे. म्हणून जितकाच मनुष्य इकडं अवनतीला जातो आहे तितक्याच दुसऱ्या बाजूने समाजात ही जाणीव निर्माण व्हायला लागलेली आहे. म्हणून अनेक मंडळी निरनिराळ्या अंगाने व्यक्तीला सावध करण्याचं, जागृत करण्याचं आणि परमार्थाच्या पायावर अधिष्ठित करण्याचं काम एका बाजूने करत आहेत. हळूहळू ते केव्हा बॅलन्स त्याचा साधला जाईल तेव्हा निराळा. परंतु परमेश्वराने जे म्हटलं भगवंतानी की परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम संभवामी युगे युगे जे म्हटलेलं आहे. पण लक्षात आपण असं घेऊया की सर्वच मंडळी जर दुष्कृती नसतील आणि गुंडगिरी करून एकमेकात मारामाऱ्या करून मरत असतील तर भगवंत अवतार घेणार नाही, हे पक्क समजायचं. कारण दुष्कृतीनांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार नाही, तर भगवंताचा अवतार आहे परित्राणाय साधूनाम. म्हणून पहिल्यांदा परित्राणाय म्हटलाय त्यांनी. जर साधू कुणी या अवनीतलावर असतील तर त्याचं परित्राण करण्यासाठी भगवंत येणार आहेत, दुष्कृतीनांपासून त्यांना वाचवण्यासाठी. म्हणून भगवंतांचा अवतार आहे. रावण जर आला नसता तर रामाला येण्याचं कारण नव्हतं. पण केवळ रावणासाठी राम आलेला नसून रावणाने साधू संतांचा जो छळ चालवला, भगवंतांच्या भक्तांचा जो काही छळ चालवला, त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी म्हणून रामाचा अवतार झालेला आहे. एक रावण असता दुसरा आणखी कुणी असा तसाच जरासंध शिशुपाल असता तर ते म्हणले असते लढा दोघंही मरा, आपल्याला काही कर्तव्य नाही. तेव्हा आपली सामान्य माणसाची ह्याच्यामध्ये भूमिका काय असावी असं जर बघितलं तर लक्षात आपण घेऊया की ह्या दुष्कृत्यांचा नाश करणं हे सामान्य माणसाच्या हातातलं नाहीये. हे जे काम आहे सरकारी पातळीवर आहे. हे अर्थात सामान्य माणसाने त्या बाबतीत अगदीच उदासीन राहावं असं नाही. सावधगिरी ठेवून जेवढं काही करता येईल तेवढं करायला पाहिजे. संघटित व्हायला पाहिजे. माणसांच्या मध्ये चांगल्या वृत्ती बळावल्या पाहिजेत. चांगल्या माणसांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्या जोडीनं भगवंताची भक्ती केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. कारण आपण जर भगवंतांचे भक्त झालो तरच भगवंत आपल्यासाठी अवतीर्ण होणार आहेत. आपण जर भक्ती उपासना करत नसू आणि केवळ जर आपण म्हणू आमचं आपलं ठीक चाललेलं आहे तर भगवंत येणार नाहीत, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भगवंत येतात ह्याचा अर्थ ते काही दरवेळेला हातामध्ये पद्म चक्र गदा घेऊन अवतीर्ण होतात असं नाहीये. तर ते भगवंत संतांच्या रूपाने आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात जो भगवंताचा अंश आहे त्या अंशाच्या दृष्टीनं आपण जर उपासना करायला लागलो तर तो अंश समर्थ बनवण्याचं, तो प्रगट करण्याचं काम भगवंत करत असतो. वन्ही तो चेतवा वारे चेतविताच चेततो. तो जो अंश भगवंताचा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे आत्मरूपाने, त्याच्यावर अज्ञानाची जे काही राख बसलेली आहे ती राख दूर करून तो जी ठिणगी आहे ती ठिणगी प्रज्वलित करण्याचं जे काम आहे ते आपण आपल्या उपासनेने करायचं आहे. ध्यान आहे, नाम आहे, पूजा अर्चा आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवंता करतो आहे अशा तऱ्हेची जाणीव ठेवून निरहंकार होऊन सेवाभावाने अशा तऱ्हेनं आपण जर उपासना केली तर मात्र आपल्या भक्तांच्या परित्राणासाठी भगवंतांचा अवतार आहे आणि मग तो दुष्कृतीनांचा नाश करणार आहे. तेव्हा हा लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे, नुसतं दुसऱ्यावर बोट ठेवून चालणार नाही किंवा हा असा आहे तो असा असा दोष ठेवून चालणार नाही. तर प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली काही मी काय करू शकतो समाजासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, अखिल मानव जातीसाठी काय करणं हे माझ्या हातात आहे आणि ते करण्यासाठी मी माझ्या जीवाचा आटोकाट प्रयत्न कसा करणार आहे हे जास्तीत जास्त प्रयत्नाने बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. साधनेचा हेतू काय असा प्रश्न आहे. तर साधना म्हणजे जीव वस्तुतः ब्रह्मरूपच असताना किंवा आत्मरूपच असताना तो देह भावावर येतो, जीव भावावर येतो
आणि देहालाच मी, जीवालाच मी असं समजायला लागतो. त्यामुळे सुखदुःखाच्या गटांगळ्या खायला लागतो. अशा वेळेला त्या जीवाला मूळ स्वरूपामध्ये नेण्यासाठी किंवा त्याला त्याचं मूळ स्वरूप दाखवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतात त्याला साधना असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या साधनेचा हेतू जो आहे तो एकच असतो की आत्मदर्शन, ज्याला ईश्वर दर्शन, परमेश्वर दर्शन असं म्हटलं जातं. ते म्हणजे मी कोण आहे हे समजून घेणं हा सगळ्या साधनेचा हेतू असतो. वस्तुतः असं म्हणतात काही मंडळी देखील की मी जर आत्माच आहे तर वेगळ्या साधनेची गरज काय. आणि त्यामुळे काही काही संत मंडळी, सत्पुरुष असं म्हणतात की वेगळ्या साधनेची गरजच नाही, जसा मी आहे तसा तोच आहे. हे खरं आहे. संतांनी देखील असं म्हटलं आहे, साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे. साधना करून जे साध्य करायचं आहे ते वस्तुतः आपणच आहोत, हे बरोबर आहे. त्यामुळे साधना करायची गरज नाही असं जे म्हणणं आहे ते तितकंसं बरोबर वाटत नाही. कारण मी जरी तोच असलो तरी त्या आड जे अज्ञान येत आहे, म्हणजे मीपणा, देहभाव आणि त्यातून निर्माण होणारे विकार, विचार, नाना प्रकारचे संकल्प, विकल्प, वासना, ह्या सगळ्या आड येत असल्यामुळे मूळ शुद्ध स्वरूप जे आहे ते आपल्या प्रत्ययाला येत नाही. आणि त्यामुळे साधनेनं जोपर्यंत आपण चित्तशुद्धी होत नाही, हे सगळे विकार, विचार कमी करत नाही, तोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही. जसं आपण बघू, पाण्यामध्ये समजा एक नाणं टाकलेलं असलं, पाणी तसं शुद्ध आहे, परंतु जोर त्या पाण्यावर लाटा येत असतात तोपर्यंत त्या पाण्यातलं नाणं तळाला लागलेलं आपल्याला दिसत नाही. परंतु ते पाणी जर अगदी एकदम स्तब्ध शांत झालं तर ते नाणं आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. तसं ज्या वेळेला ह्या मनाचे सगळे विकार थांबवून मन हे मन रूपाने न राहता एकदम निर्विकार, निर्विचार, अत्यंत शांत असं होतं, तेव्हा ते आत्मरूप सहजच प्रगट होतं. परंतु ते होण्यासाठी हे मन शांत, निर्विचार, निर्विकार कसं व्हायचं, त्या मनाला ताब्यात कसं ठेवायचं, त्यासाठी आपल्याला सगळी साधना करावी लागते. काही प्रकार असतात का असाही प्रश्न केला जातो. तर साधनेत देखील प्रकार असतात. म्हणजे आपण पाहतो निरनिराळे सद्गुरू आहेत, निरनिराळे संप्रदाय आहेत, निरनिराळ्या पद्धतीनं ते साधना सांगत असतात. पण मुख्यतः या साधनेचा फरक जर सांगायचा झाला तर एक साधना म्हणजे बहिरंग साधना आणि एक अंतरंग साधना. बहिरंग साधनेमध्ये बऱ्याचशा गोष्टी देहाच्या अंगाने, मनाच्या, बुद्धीच्या अंगाने काहीतरी आपण करत असतो. म्हणजे देवळात जातो किंवा घरी देवाची पूजा करतो, तीर्थयात्रेला जातो, ग्रंथांचं वाचन करतो, पारायण करतो, त्याच्यावर प्रवचनं असतात, श्रवणाला जातो, ग्रंथ वाचतो. अशा अनेक गोष्टी आपण बहिरंग साधनेमध्ये करत असतो की ज्या योगे जे विषयात गुंतलेलं मन आहे ते तिथून सुटून त्या अध्यात्म विचारावर, परमार्थ साधनेवर, परमेश्वराच्या चिंतनावर येईल, यासाठी ही बहिरंग साधना केली जाते. पण पुष्कळ वेळेला काय होतं की ह्या मंडळींना, अनेक मंडळींना अंतरंग साधनेची कल्पना नसते किंवा तसं सांगणारं त्यांना कोणी भेटलेलं नसतं. त्यामुळे ते वर्षभर, जन्मभर, 10, 20, 25 वर्ष ही बहिरंग साधनच करत राहतात. आणि त्यामुळे सारखं बाहेरच्या बाजूलाच वृत्ती लागते. कारण बहिर्मुखता हीच त्या साधनेमध्ये येते आणि आपल्याला तर हवी असते अंतर्मुखता. कारण अंतर्मुखतेखेरीज परमेश्वराच्या दिशेने म्हणजे आत्म्याच्या दिशेने त्या जीवाचा, त्या मनाचा प्रवासच सुरू होत नाही. आणि जोपर्यंत अंतरंग साधना सुरू होत नाही तोपर्यंत त्या जीवाला जे ध्येय गाठायचं आहे ते शक्य होत नाही. त्यामुळे अंतरंग साधना ही अत्यंत आवश्यक आहे. ही अंतरंग साधना म्हणजे नामस्मरण, ध्यानधारणा किंवा तत्त्वम पदार्थ चिंतन असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे मन बहिर्मुख आहे, ज्या वृत्ती बाहेर जात आहेत त्या ध्यानामध्ये अंतर्मुख करायचे आहेत आणि मनाचे सगळे विचार थांबवून त्याला शांत करायचं आहे. ही योगाची साधना म्हटलेली आहे. आणि नामाच्या साधनेमध्ये जे मन बाहेरच्या विषयात रमलेलं आहे त्या मनाला रामाचा किंवा कुठल्याही नामाचा छंद लावून त्या नामारूप, रामरूप, कृष्णरूप असं त्या मनाला बनवायचंय. मनाचे सगळे विकार थांबवायचे आहेत. म्हणजे नामस्मरणामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. नामाच्या अंगाने देखील त्या भगवंताचं, त्याच्या चिंतनाचं, त्याचं जे स्वरूप आहे त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि ध्यानामध्ये सर्वच थांबवायचं आहे.
काहीच करायचं नाही, कोणत्याच प्रकारचं चिंतनही करायचं नाही आहे, कोणता विचारही करायचा नाही, काही कृतीही करायची नाही. सर्वच थांबवणं ही जी क्रिया आहे हे जी ध्यानामध्ये करायचं आहे. आणि नामस्मरणामध्ये काही कर्म संभवतं. तत्वम पदार्थ चिंतन ह्याच्यामध्ये सुद्धा तोच विश्वात्मक परमात्मा मी आहे असं चिंतन करता करता, चिंतने चिंतने तद्रूपता, तसं चिंतन करता करता त्या सच्चिदानंद स्वरूपाशी, जीवाचं सच्चिदानंद स्वरूप त्याच्याशी एकरूप करायचं आहे आणि तोच मी आहे अशा सोहमबोधावर यायचं आहे. त्यामुळे ही अंतरंग साधना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. पण ही अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ही साधना करायला शक्यतोवर जर सद्गुरू देहाने समोर असतील तर ते आपल्याला त्यातला बारकावा समजून सांगतात आणि कशी साधना करायची. नाम घेता घेता ते नाम देखील थांबून गेलेलं आहे आणि तो ध्यानामध्ये गेलेला आहे. अशी स्थिती कशी प्राप्त करून घ्यायची हे समजून घेण्यासाठी सद्गुरूंच्याकडून किंवा त्या एखाद्या अधिकारी साधकाकडून की जो या मार्गाने गेलेला आहे आणि त्यांनी ह्या साधनेतलं काहीतरी एक हे ध्येय किंवा एक पातळी गाठलेली आहे त्याच्याकडून आपल्याला हे मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे अंतरंग साधनेला विशेष महत्त्व आहे. आणखीन एक आपल्याला प्रकार आहे. एक साधना म्हणजे एका साधनेनं आपल्याला आपली प्रकृती बदलायची आहे. म्हणजे आपल्या प्रकृतीतले रजोगुण तमोगुण कमी करून सत्वगुण कसा वर्धिष्णू होईल यासाठी आपल्या आहार विहारावर सक्त नजर ठेवून ते दिवसेंदिवस बदलायचं आहे. कारण प्रकृती बदलल्याशिवाय त्याच्यामध्ये काही एक प्रमाणात सत्वगुण आल्याशिवाय ह्या विचाराकडे किंवा ह्या मार्गाकडे गोडीच लागत नाही, तिकडे दृष्टी वळतच नाही. आणि थोडीफार वळली असं वाटलं तरी देखील त्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी हा सत्वगुण दिवसेदिवस वृद्धिंगत व्हायला पाहिजे. आणि रजोगुण तमोगुण हा केवळ शुद्ध स्वरूपात जेवढा देहाला आवश्यक आहे तेवढाच तो राहायला पाहिजे. यासाठी बाहेरची प्रकृती बदलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरा साधनेचं ध्येय म्हणजे अंतर्मुख होऊन त्या आत्म्याच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. म्हणजे आतल्या दिशेनं अंतर्मुख होऊन प्रवास करणं आणि बाहेरच्या बाजूनी प्रकृती बदलणं, अशी आत आणि बाहेर दोन्ही बाजूनं साधना केली पाहिजे. बरेच वेळा असं दिसतं की काही मंडळी परमार्थ ह्या नावाने बाहेरचं सगळं आचार विचार ह्याच्यामध्ये खूप शुद्धता आणायचा प्रयत्न करतात. त्या तऱ्हेनं ते खूपच कष्ट घेत असतात. परंतु ही अंतरंग साधना जी आहे ती केली जर जात नसेल तर केवळ बहिरंग साधनेचा उपयोग होत नाही. त्याचबरोबर काही मंडळी अंतरंग साधना करून त्या ध्येयाप्रत जाण्याचा प्रयत्न करतात आणि काही थोडंफार प्रमाणात त्याच्यात यशही मिळतं. किंबहुना आवश्यक तेवढा सत्वगुण जर असेल आणि तीव्र संवेग जर असेल तर ते आत्मदर्शनापर्यंत देखील जातात. अशी काही सिद्ध पुरुष आपल्याला पाहायलाही मिळतात. परंतु त्यांची प्रकृती जर आतल्या बोधाला कॉरस्पॉन्डिंग नसेल तर मात्र बाहेरच्या त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य असतं आणि त्यामुळे त्यांचं वेडवाकडं वर्तन किंवा त्यांचं काही वागणं बोलणं हे जे आहे हे आतल्या बोधाला फारसं सुसंगत नसतं. आणि त्यामुळे हे सामान्य माणसाच्या लक्षात जर आलं नाही तर तो आपल्या सद्गुरूचं म्हणून त्यांना जर सद्गुरू समजत असेल आणि त्यांचं जर का त्यानुसार आपण वागायचं असं जर ठरवलं तर तो फक्त त्यांचे बाहेर जे आचार विचार असतात तेच फक्त उचलतो की जे उचलायला नको आहेत ते. आणि त्यांचा जो आतला बोध आहे तो बोध त्याच्या लक्षात न आल्याने फक्त बाहेरचे त्यांची समजा कुणाला काही बारीक सारीक एखादं व्यसन असेल काही छंद असेल तर तो फक्त त्याचे शिष्य घेतात आणि आतला जो बोध आहे तो मात्र राहत नाही. म्हणून सामान्यतः असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला परमार्थाची साधना करून आत्मदर्शनाच्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर त्यांनी सद्गुरू निवडताना जो अंतर्बाह्य शुद्ध आहे, आतही बोध आहे आणि बाहेरही त्याचं आचरण सर्व तऱ्हेनं आदर्श आहे असा जर सद्गुरू कुणी भेटले तर ते सद्गुरू निवडावेत. त्यामुळे सिद्ध पुरुषांना जी मंडळी सद्गुरू मानणारी असतात त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य फरक पडणं थोडंसं अवघड जातं. आणि त्यामुळे शक्यतो असा प्रयत्न करावा की अशा तऱ्हेचे संत किंवा सद्गुरू जर आपल्याला मिळाले की ज्या योगे आपली अंतर्बाह्य शुद्धता होईल आणि सर्व तऱ्हेनं आपण आदर्श बनू तर तसा प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे. येईल तर साधनेच्या वर्मामध्ये मी आता म्हटलं त्याप्रमाणे की सत्वगुणाची वृद्धी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सत्वगुणाची वृद्धी कितीही प्रमाणात झाली तरी तो मात्र साधनेचा शेवट नाही. सत्वगुण हा आवश्यक आहे, जितका चांगला असेल तितक्या प्रमाणात प्रकृती शुद्ध होईल हे कबूल आहे. परंतु साधकाला
ही सत्वगुणातला देखील अहंकार बाजूला सोडून गुणातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. हे सत्व रजतम ज्या देहाला लागलेले आहेत त्या देहामध्ये रजतमाचं प्रमाण कमी करून सत्वगुणाची वृद्धी करायची आणि पुढे हे सत्व रजतम ज्या देहाला लागलेले आहेत तो देहच मी नव्हे अशा बोधाने त्याला त्याच्या पलीकडे म्हणजे देहातीत अवस्था गुणातीत अवस्था ज्याला म्हटलंय ती प्राप्त करून घ्यायची आहे. आणि ते त्याच्या 14व्या अध्यायामध्ये गुणातीत कसा असतो त्याची लक्षणं काय हे अतिशय सुंदर तऱ्हेनं सांगितलेले आहे. तर त्या तऱ्हेनं वर्म जर आपण लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला सत्वगुणाची कास धरून गुणातीत अवस्थेपर्यंत पोचायचं आहे. मध्ये काय होतं साधना करताना हळूहळू थोड्याफार लहान मोठ्या सिद्धी एखाद्या प्राप्त होत जातात आणि त्या ठिकाणी साधक थोडी घसरण्याची शक्यता असते. कारण एखादी गोष्ट जर त्याला अवगत झाली असं वाटायला लागलं तर तो त्याच्या पाठीमागं लोक लागायला लागतात, लोक त्याला नमस्कार करायला लागतात, तो स्वतःला मोठं समजायला लागतो आणि पुढची जी वाटचाल आहे आत्मदर्शनापर्यंतची ती न होता तो मध्येच कुठेतरी बुवा महाराज होऊन बसतो आणि त्याची वाटचाल पुढची जी वाटचाल आहे ती खुंटते आणि त्यामुळे त्याच्याकडे येणाऱ्या मंडळींचंही नुकसान होतं आणि प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं नुकसान होतं. म्हणून तुकोबांनी जसं म्हटलंय वृद्धी सिद्धी सुखे हानितल्या लाथा, म्हणजे वृद्धी सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी ते सगळं बाजूला सारून आपल्याला पुढे जायचं आहे. जसं एक उदाहरण सांगू, इथून जर मुंबईला जायचं असेल आपल्याला तर वाटेत लोणावळ्याला जर का बटाटे वडे खायला उतरला तो तर गाडी गेली पुढे आणि तो राहायला पाठीमागं असं होण्याची शक्यता असते. आणि पुष्कळ ठिकाणी असं दिसतं की चांगला साधक असलेला ह्या कुठल्या तरी मोहामध्ये मध्ये तो सापडतो आणि त्याचं आयुष्य वाया जातं. क्वचितच एखादा असा दिसतो की या सगळ्या मोहाला या सगळ्या वृद्धी सिद्धींना बाजूला सारून तो तडक आत्मदर्शनापर्यंतची वाटचाल करू शकतो. म्हणून या साधनेमध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या की एक पूर्वजन्मीचे सुकृत, ये जन्मीची कमाई आणि तिसरी ती पाही गुरुकृपा. या 3 गोष्टी पाहिजेत तर आपल्याला वाटचाल लवकर करता येते. पूर्वजन्मीचं सुकृत जर चांगलं असेल तर ह्या जन्मात आपल्याला लहान वयातच परमार्थ करावा असा वाटायला लागतो, त्याची गोडी निर्माण होते, परमेश्वराविषयीची एक भाव असतो, उत्कट संवेद असतो आणि ह्या तऱ्हेनं आपल्याला जाता येतं. या जन्मीची कमाई सुद्धा चांगली पाहिजे, चांगले संस्कार पाहिजेत आणि ते जर नसतील तरी देखील पुन्हा आपण प्रयत्न करत असलो तरी ते आपले जे कुसंस्कार असतात ते आपल्या आड येतात, पुढे जाऊ देत नाही. आणि ह्याच्या जोडीनं तिसरी जी गोष्ट आहे ती सद्गुरूंची कृपा असते. आता पुष्कळ मंडळींना असं वाटतं की सद्गुरूंचा अनुग्रह लाभलेला आहे म्हणजे आपल्यावर त्यांची कृपा झालेली आहे. परंतु संतांनी म्हटलंय जसं सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी. नुसता अनुग्रह प्राप्त झाला म्हणजे सद्गुरु कृपा झाली असं होत नाही. सद्गुरु कृपा जर खऱ्या अर्थाने व्हायला हवी असेल तर त्यांनी जी आपल्याला साधना सांगितलेली आहे ती साधना जर आपण सातत्यानं कटाक्षाने नित्यनियमाने जर आपण वर्षानुवर्ष करत राहिलो, मी कोण ह्याचा शोध घेत राहिलो तर हळूहळू आपल्याला त्या गुरुकृपेचा प्रत्यय येत जातो. कारण आपण जे काही वागतो आहोत, करतो आहोत, साधना करतो आहोत ती सद्गुरूंना जर आपल्याला प्रिय व्हायचं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. ते जर केलं नाही तर त्यांची कृपा कशी होणार. त्यामुळे काही वेळेला लोकांना जेव्हा वाटतं सद्गुरूंच्याकडे येणाऱ्या शिष्यांना की एखाद्याच्यावर सद्गुरूंची कृपा झाली, एखाद्यावर का झाली नाही, त्यांच्यातच असा एक मत्सराचा भाव जागृत होतो किंवा त्यांच्यावर सद्गुरूंची कृपा आहे माझ्यावर नाही असं कुठंतरी वाटतं. तर अशा वेळेला आपण हे बघितलं पाहिजे की सद्गुरू गुरुतत्व हे जे आहे हे अत्यंत उंच पातळीवरचं आहे आणि त्याला प्रत्येक शिष्याने आपण जिथं आहोत त्या तत्वाशी एकरूप व्हावं अशी इच्छा असते. त्यामुळे जो शिष्य त्या दिशेने प्रयत्न करत असतो असा शिष्य त्यांच्या कृपेला पात्र होतो आणि त्यांची कृपा झाल्याशिवाय तर आपण आत्मदर्शनाचं ध्येय गाठू शकत नाही. त्यामुळे सद्गुरूंची कृपा मिळवणं हेच खरं म्हणजे सगळ्या साधनेचं ध्येय आहे. म्हणजे केवळ सद्गुरू कृपा नव्हे आणि केवळ आपला प्रयत्न नव्हे तर आपला प्रयत्न आणि त्याच्या जोडीनं सद्गुरू कृपा हे दोन्ही जर आपल्याला लाभलं तर या जन्मात देखील आपण आत्मदर्शनाचं ध्येय गाठू शकतो. एकच साधना सांगता येईल का? एकच साधना सर्वांना सांगता येत नाही. कारण काय आहे प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे. तशी स्थूल अंगाने सांगायचं असेल तर प्रत्येकाला काही एक बहिरंग साधना आणि काही एक अंतरंग साधना या दोन्ही साधना लागतात. म्हणजे ध्यान नामही करायला पाहिजे, बाहेरच्या अंगाने पूजा अर्चाही करायला पाहिजे,
ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे, ग्रंथ समजून घ्यायला पाहिजे. हे स्थूल अंगाने सर्वांना साधना एकच असली तरी प्रत्येकाची प्रकृती जशी असेल त्याप्रमाणे त्याला सांगावं लागतं. जसं एक डॉक्टर आणि अनेक पेशंट असतात, त्या पेशंटला बरं करणं हे डॉक्टरचं ध्येय असते. परंतु सगळ्याच पेशंटना डॉक्टर काही सारखी औषधं देत नाही. कुणाला गोळ्या देईल, कुणाला पातळ औषध मिळेल, कुणाला इंजेक्शन मिळेल, कुणाच्यावरती ऑपरेशन करावं लागेल, पण सर्वांचं ध्येय एक असतं की त्या रोग्याला बरं करणं. तसं परमार्थात सद्गुरूंच्या पुढे एकच ध्येय असतं आणि त्या शिष्यापुढे एकच ध्येय असावं की आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला आपलं मूळ स्वरूप जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ध्येय एक आहे सर्वांचं हे ठरलं. परंतु प्रकृतीमध्ये काय होतं की एखाद्याचा कर्माचा पिंड असतो, एखाद्याचा भावाचा पिंड असतो भक्तीचा, एखाद्याचा योगाचा पिंड असतो आणि एखाद्याचा एकदमच ज्ञानाचा पिंड असतो. आता ज्ञानाचा पिंड असणारी व्यक्ती फार क्वचित असते. आपण जर मोठ्या मोठ्या संतांचं सुद्धा जीवन जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की कितीही चांगले, आता हे नाथ महाराज अत्यंत सत्वगुणी, पण तरी देखील त्यांना सद्गुरूंच्या अगदी घरात नजिदीक राहून सुद्धा त्यांना 6 वर्ष साधना कट्टानी करावी लागली. नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागलं आणि नंतरच त्यांना ते ध्येय प्राप्त झालं. समर्थांनी 12 वर्ष साधना केली, तुकोबाने अनेक वर्ष साधना केली. एक ज्ञानेश्वर महाराजच फक्त आपल्याला असे दिसतात की ज्यांना जन्म म्हटल्याबरोबर बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणी वळे झाडली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जन्माला जे आले ते अनेक जन्म साधना करतच आलेले असल्यामुळे आणि घरातच सद्गुरू आणि घरचं सगळं वातावरण यामुळे जन्माला आल्याबरोबरच ते पूर्ण बोधावर आणि त्याहीपेक्षा आपण म्हटलं आहे ते विष्णूचाच अवतार आहेत. ज्ञानेशो भगवान विष्णू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे कार्य होतं ते अवतार कार्यच असल्यामुळे त्यांना साधना असं वेगळी फार करावी लागली नाही. म्हणून ज्ञानाच्या अंगाने ताबडतोब सोहमबोध होणारे असे क्वचित अगदी एखादे अपवादात्मक संत जर सोडले तर इतर संतांना देखील साधना करावी लागली. मग सामान्य माणसाला तर करायला पाहिजेच, वर्षानुवर्ष तपानुतप साधना करावी लागते. आता कर्माचा जर पिंड असेल तर कर्म अशा पद्धतीनं करायला लागेल की जे कर्म केलं असता त्या कर्माच्या अंगाने जीवाचा शिवाशी योग साधेल, म्हणजे कर्मयोग साधेल. आणि दुसरा भावाचा जर पिंड असेल तर भक्तीची साधना करता 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 त्याच्या भक्तियोग म्हणजे तो जीवाचा भक्तीच्या अंगाने त्या शिवाशी योग साधेल. एखाद्याचा योगाचा पिंड असेल त्याला ध्यानाचीच गोडी लागते आणि मग तो ध्यानाच्या अंगाने परमेश्वराशी योग साधेल. आणि एखादा ज्ञानाच्या अंगाने म्हणजे सद्गुरूंना देखील येणाऱ्या व्यक्ती शिष्य जो आहे त्याचा पिंड कोणत्या प्रकारचा आहे हे बघून ते त्याला त्याप्रमाणे साधना सांगतात. पण ह्याचा अर्थ असा नाही मात्र की कर्माचा पिंड आहे म्हणून तो नुसताच कर्म करत राहिला आणि त्यांनी भक्ती केली नाही किंवा भक्तीची जी काही क्रिया आहे कर्म आहे ती केली नाही, ध्यानालाच बसला नाही आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं, असं संभवत नाही. कर्माचा पिंड असेल तो कर्म जास्त करेल, पण त्या जर कर्माचा कर्मयोग व्हायचा असेल तर त्या कर्मामध्ये देखील भक्ती म्हणजे ते कर्म मोठ्या प्रेमाने केलं गेलं पाहिजे, परमेश्वराची सेवा म्हणून केली गेली पाहिजे, म्हणजे त्या कर्मामध्ये देखील भक्ती आली पाहिजे. बरं, ते कर्म जर अगदी एकाग्र चित्तानं व्हायला हवं असेल तर योगाची साधना जर असेल तर जे हातात कर्म असेल त्या कर्मावर तो पूर्ण आपलं मन एकाग्र करून ते कर्म उत्तम तऱ्हेनं करू शकेल. म्हणजे कर्माचा पिंड असला तरी देखील त्याला भक्तीची साधना करायला पाहिजे, योगाची साधना करायला पाहिजे, तरच त्याच्या कर्माचा कर्मयोग होऊ शकतो. भक्तीचा जर पिंड असेल तर तो मुळातच भाविक, अंतःकरण मृदू, त्यामुळे सर्वांच्याशी त्याचं प्रेमळ वागणं, नम्रता हे गुण त्याच्यात असतील. तो भगवंताच्या पूजेमध्ये जास्त वेळ रमेल, नामस्मरणात जास्त रमेल, अशा तऱ्हेचा त्याचा पिंड असेल. परंतु त्या नामस्मरणात देखील मन एकाग्र होण्यासाठी त्याला योगाची साधना करायला पाहिजे, कारण योगाने मन एकाग्र होतं. नाहीतर पुष्कळ मंडळी आपण बघतो नामस्मरण करताना दिसतात पण लक्ष दुसरीकडेच असतं, हातातली माळ फिरत असते. पण त्या नामावर त्या माळेवर ते लक्ष जर हवं असेल तर योगाची साधना पाहिजे. म्हणजे भक्तीचा पिंड असला तरी त्याला कर्माच्या अंगाने कर्म तर करायला पाहिजे, योगाची साधनाही जोडीने केली पाहिजे. आता एखाद्याचा योगाचा पिंड असेल तर तो जर केवळ योगाची साधना करत राहील तर मात्र तो दिवसेदिवस वृक्ष होईल. म्हणजे तो हळूहळू संसारापासून देहापासून अलिप्त होणं हे त्याला कळेल, त्याप्रमाणे त्याचा प्रयत्नही राहील.
पण त्याच्या जोडीनं तो सर्व व्यक्तींशी वागताना अत्यंत रुक्षता त्याच्यामध्ये येईल. आणि आपल्याला जी अभिप्रेत आहे ती अलिप्तता तर पाहिजे, पण सर्वांच्यावर प्रेम ठेवून अलिप्तता पाहिजे. निष्प्रेम अलिप्तता ही अभिप्रेत नाही आहे. त्यामुळे प्रेम जर सर्वांच्या ठिकाणी पाहिजे तर मात्र भक्तीची साधना, मग योगाला बसताना देखील सद्गुरूंना परमेश्वराला प्रार्थना करून की मला या योगामध्ये या ध्यानामध्ये माझं चित्त रमावं, मला त्याची गोडी लागावी, अशा तऱ्हेची जी प्रार्थना दिलेली असेल त्याप्रमाणे त्यांना कळवळून प्रार्थना करून मगच योगाला बसायचं आहे. काही काही मंडळी अशी आहेत की योगामध्ये हठयोगामध्ये असं म्हटलेलं आहे की षटचक्र भेदून आम्ही त्या ब्रह्मापर्यंत जाऊ असं म्हटलेलं आहे. परंतु हठयोग जो आहे तो आपल्याला इथं अभिप्रेत नसून राजयोगामध्ये सहजपणाने भक्तीसहित योग अशा तऱ्हेनं आपण जर जाता आलं तर जास्त चांगलं आहे. आणि त्या तऱ्हेने ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की भक्ती जर असेल तर जास्त चांगली. रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. त्यामुळे हठयोगासारखी कठीण साधना करण्याचं कारण नाही. राजयोगामध्ये भक्ती असल्यामुळे भक्तीसहित योगाची साधना जर केली तर तो सहजगत्या, सहज याचा अर्थ संतांच्या दृष्टीनं सहज आहे, साधकाला पहिल्यांदा ते अवघड आहे, पण एकदा जर त्याच्यातलं तंत्र जमलं, वर्म काय ते लक्षात राहिलं तर हळूहळू त्याला देखील ती साधना सहज होते. आणि म्हणून योगाची साधना करताना देखील भक्तीची आपल्याला जोड द्यायला पाहिजे आणि तो त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. साधना योग्य दिशेने चाललेली आहे हे कसं समजायचं? साधना करणारी अनेक मंडळी आपल्याला सापडतात, परंतु त्या साधनेचा योग्य परिणाम होतो आहे का नाही हे आपल्याला बारकाईनं पाहायला पाहिजे. जसं डॉक्टरचं औषध घेतोय रोगी, अनेक दिवस घेतो आहे, पण जर त्याचा रोग जर कमी होत नसेल आणि तो जर त्याच्यातून बरा होत नसेल तर विचार करावा लागतो की डॉक्टर जे काही ट्रीटमेंट देत आहेत ती बरोबर चालली आहे का नाही. किंवा डॉक्टर जरी ट्रीटमेंट योग्य देत असले तरी त्याच्यासाठी जे पथ्य पाळायला पाहिजे ते पथ्य तो रोगी पाळतोय का नाही. म्हणजे योग्य ते उपचार आणि योग्य ते पथ्य हे दोन्ही जर असेल आणि दोघंही बाजूनी म्हणजे रोग्याच्या बाजूने आणि डॉक्टरच्या बाजूने दोन्ही बाजूनी जर योग्य दिशेनं प्रयत्न चालले असतील तर रोगी बरा व्हायला पाहिजे. म्हणजे जर बरा होत नसेल तर कुठंतरी त्याच्या उपचार पद्धतीत चूक आहे असं म्हणावं लागतं. तसं साधना उदंड करून सुद्धा जर त्याच्यामध्ये आवश्यक ती प्रगती होत नसेल तर लक्षात घ्यायला लागतं की साधनेत कुठंतरी चूक आहे. म्हणजे सद्गुरूंनी जे एक तर पहिले ते सद्गुरू आहेत का नाही इथं प्रश्न येतो. आणि ते सद्गुरू असतील तर त्यांनी जी काही साधना सांगितलेली आहे ती शिष्याला नीट कळली आहे का नाही. आणि ती साधना समजा एका बाजूला कळली आणि तो करत असेल तर त्याच्यासाठी जे काही गोष्टी त्याला सांभाळायला सांगितल्या असतील त्या तो नीट सांभाळतोय का नाही. या सगळ्या गोष्टी जर नसतील तर साधनेमध्ये प्रगती होणार नाही. समर्थांनी ह्याच्यावर 5व्या दशकामध्ये 2ऱ्या-3ऱ्या समासामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की सद्गुरू आणि शिष्याचे संबंध कसे असावेत. असं म्हणताना त्यांनी जसं सांगितलंय की भूमी चांगली पाहिजे, त्याच्यामध्ये जे बी टाकायचं आहे तेही शुद्ध बीज पाहिजे. आता बीज टाकल्यानंतर त्याला पोषणासाठी पर्जन्य मिळाला पाहिजे. आता बी येत आहे, रोप आलेलं आहे, पण त्या रोपाच्या रक्षणासाठी चारी बाजूनी कुंपण घातलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे आणि पूर्णपणे तो वृक्ष होईपर्यंत त्याला सांभाळलं पाहिजे. तसं सद्गुरू आणि शिष्यांची भेट झाली, दोघंही जरी सत्शिष्य आहेत आणि सद्गुरू आहेत तरी देखील ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तरच खऱ्या अर्थाने त्या शिष्यालाही आपल्या ध्येयापर्यंत जाता येतं आणि सद्गुरूंनाही आपण जे शिष्यावर कष्ट घेतो त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. त्या दोन्ही तऱ्हेनं आपल्याला बघायला पाहिजे की ती साधना योग्य तऱ्हेनं चाललेली आहे का नाही. आता प्रश्न असा येतो की ती योग्य चालली आहे का नाही हे कळायचं कसं, किंवा शिष्याची प्रगती होती आहे का नाही हे कळण्यासाठी काही मार्ग आहे का, काही लक्षणं आहेत का. तर त्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल की जर शिष्य योग्य मार्गावरून चाललेला असेल तर हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती म्हणजे त्याला त्या साधनेतच गोडी लागायला लागते. नामस्मरणामध्ये सहजच मन रमायला लागतं. जरा जरी वेळ मिळाला तरी त्याचं नाम चालू राहतं. अर्थात ते नाम मात्र मेकॅनिकल नाही होता कामा. एकीकडे नाम चालू आहे आणि एकीकडे दुसरेच विचार डोक्यामध्ये चालू आहे असं न होता त्या नामावर लक्ष ठेवून त्याचं चालू आहे. किंवा काम करताना जर तो नाम घेत असेल तर कामाकडेही पूर्ण लक्ष आहे आणि नाम घेण्याची सहज सवय लागलेली आहे. अशी नामात गोडी लागली पाहिजे. ध्यान सहजच करावं असं वाटलं पाहिजे. किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा तेव्हा आपल्याला अंतर्मुख होऊन आपल्याकडे स्वतःचं आत्मपरीक्षण बघणं किंवा ध्यानामध्ये मन निर्विकार करणं अशा तऱ्हेचा प्रयत्न सहजच केला जायला पाहिजे.
या अंतरंग साधनेबरोबरच ज्या बहिरंग त्याच्यामध्ये जो फरक पडायला पाहिजे, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, सहजच आहार विहार त्याला शुद्ध घ्यावासा वाटायला लागतो. वेडावाकडा आहार जर असेल तर आतूनच तो रिजेक्ट केला जातो, नको असं वाटायला लागतं. वेडीवाकड्या संगतीमध्ये तो रमेनासा होतो. संसारिक गोष्टी जर कुठं चाललेल्या असतील तर त्याच्यामध्ये असल्यासारखा दिसतो, परंतु त्याला शक्यतोवर तिथून आपण बाजूला जावं आणि एकांतात राहावं. किंवा अगदीच जर नाईलाज असेल तर तो त्याच्यामध्ये देहाने बसल्यासारखा दिसतो, पण अंतरंग कुठंतरी आतल्या स्वरूपामध्ये रंगलेलं असतं. अशा तऱ्हेनं त्याच्यामध्ये बाहेरची ओढ कमी होऊन हळूहळू दिवसेदिवस जसा तो अंतरंगात रमायला लागेल आणि परमेश्वराची निष्ठा, सद्गुरू निष्ठा वाढायला लागेल. जे काही शास्त्र आपण वाचतो आहोत, ग्रंथ वाचतो आहोत, त्यातला अर्थ उलगडणं हे एक महत्वाचं लक्षण होतं. जशी जशी साधनेत प्रगती होईल तसं तसं संतांच्या वचनाचा अर्थ लागायला लागतो. जे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, दासबोधासारखे ग्रंथ, हे जे ग्रंथ आहेत हे आपण नुसते जर वाचले तर फारसे कळतात असं नाही, परंतु जितकी जितकी साधना होईल तितका तितका त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आतून उलगडत जातो, आपल्या अनुभवाचा होतो आणि मग हळूहळू त्याची गोडी विशेष वाटायला लागते. आणि इतर जी लक्षणं सांगितलेली आहेत त्याला पारमार्थिक गुण असं म्हटलेलं आहे. जे शांत राहणं, समाधानी राहणं, आनंदात राहणं, जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये प्रसन्न राहणं, दुसऱ्याविषयी प्रेम वाटणं, ममत्व कमी होणं आणि प्रेम वाटणं, अशा एक एक गोष्टी व्हायला लागतात. आणि सर्वात असून तो हळूहळू देहाने, मनाने सर्वापासून अलिप्त व्हायला लागतो आणि भगवंताच्या चरणी लीन होण्याचा, शरणागत होण्याच्या दृष्टीनं त्याची वाटचाल व्हायला लागते. त्यामुळे ही जी प्रगतीची लक्षणं सांगितलेली आहेत ही थोडीफार सांगितली आता, तर त्या तऱ्हेनं आपली होत आहेत का नाही हे आपण सारखं आपण पाहिलं पाहिजे. जणू काय आपण दुसऱ्यावर जसं लक्ष ठेवतो आणि त्याचा काय दोष आहे असं आपण चटकन, माणसाचा स्वभाव असतो की दुसऱ्याचा दोष पटकन पाहायला जातो, तसं आपण आपल्याकडे बघायला शिकावं की आपल्यातले दोष काय आहेत आणि ते काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. म्हणून दिवसेदिवस आपल्यातली जी आसुरी संपत्ती म्हटलेली आहे ती हळूहळू कमी करत गेली पाहिजे आणि दैवी गुण जे सांगितले आहेत ते दैवी गुणाची जोपासना जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे परमार्थ याचा अर्थ दैवी गुण मिळवणं आणि इतर जी आसुरी संपत्ती आहे ती कमी करणं ही त्याची महत्त्वाची लक्षणं आहे. विशेषतः स्त्रिया असतात, त्यांना गृहिणी म्हणून घरची कामं करावी लागतात. काहींना तर घरची कामं करायची, नोकरी करायची, मुलाबाळांना सांभाळायचं, अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. पुरुषांना देखील पुष्कळ वेळा फिरतीची नोकरी असते, घरचं काम, बाहेरचं काम, अनेक गोष्टी असतात. तर अशा वेळेला साधनेला वेळ कुठून काढायचा असा त्यांच्यापुढे प्रश्न असतो आणि तो नेहमीच ते विचारत असतात सद्गुरूंना की वेळ काढायचा कसा. तर ह्याच्यामध्ये लक्षात असं घ्यायचं आहे की आपल्याला जर इच्छा असेल, तीव्र इच्छा असेल तर वेळ आपोआप आपण काढू शकतो. कारण प्रत्येक मिनिट जर आपण योग्य मार्गाने घालवायचं असं जर ठरवलं तर सकाळपासून रात्रीपर्यंतचा संपूर्ण वेळ आपण नीट प्रमाणे त्याची आखणी करायला पाहिजे आणि साधनेतलं वर्म लक्षात घ्यायला पाहिजे. वेळ ठरवताना आपल्या नोकरीसाठी किंवा इतर कामासाठी जे आपल्याला नित्य कर्म ज्याला म्हटलेलं आहे, विहित कर्म ज्याला म्हटलंय, त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे, लोकांच्या मध्ये मिसळण्यासाठी किती वेळ जायचा आहे, घरची कामं आपल्याला काय काय करायची आहेत, ही सगळी 24 तासामध्ये झोपेसाठी वेळ किती, जेवणासाठी वेळ किती, हे सगळं ठरवून दिवसाकाठी किमान 2 तास तरी आपण आपल्या साधनेसाठी ठेवले पाहिजे. आता स्त्रियांना असा कसा काढता येईल असं जर म्हटलं तर त्यांनी ठरवलं तर काढता येईल. आणि ह्या 2 तासामध्ये सुद्धा समजा 2 तास शक्य नाही, 1च तास मिळतोय असं जर वाटत असेल तर त्यातही लक्षात असं घ्यायचं आहे की जास्त वेळ इतर वाचन, पारायण किंवा देवळात जाणं, आणखी काही करणं ह्याच्यामध्ये न घालवता जास्तीत जास्त वेळ एकांतात बसून ध्यान आणि नाम ह्या गोष्टीवर मिळालेला वेळ खर्च करावा. जर 2 तास मिळाले तर थोडा वेळ वाचन करायचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ध्यानासाठी खरं जर सांगायचं तर हळूहळू वेळ वाढवत किमान 1.5 तास तरी बसायला पाहिजे, ज्याला काही साध्य करून घ्यायचं आहे. केवळ 5-10 मिनिटं डोळे मिटून बसलं म्हणजे झालं आमचं ध्यान, अशी ही खरं म्हणजे आपलीच फसवणूक आहे. कारण परमेश्वर तुमच्याकडे काहीच मागत नाही आहे. आपल्याला जर परमेश्वराप्रत जायचं असेल तर आपणच आपल्या मनाला न फसवता जितका वेळ देता येईल तितका देण्याचा प्रयत्न करायचा. आणि खरी ध्यानाची जर गोडी लागली ना तर आपोआपच तो वेळ वाढत जातो आणि 1.5 तास असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ध्यानासाठी वेळ, थोडा वेळ नामासाठी बसून शक्य असेल तर, आणि नाही जमलं तर येता जाता आपण कामं करत असताना नामस्मरणामध्ये राहणं आणि 1.5 तासाची बैठक ध्यानाची, एवढी मात्र इट इज ए मस्ट
तेवढं करायलाच पाहिजे. ते काहीच न करता मी मोक्षाचा अधिकारी होईन किंवा मी काही साधना करतोय असं म्हणणं याच्यात काही अर्थ नाही आहे. आणि तेवढा वेळ आपण काढू शकतो. जसं स्त्रियांना जर नोकरी नसेल, गृहिणीचं काम असेल, तर सगळी मंडळी कामावर गेल्यानंतर आपण तास दीड तास वेळ काढावा, संध्याकाळचा काढावा. अगदी नाही जमलं तर रात्री. पण रात्रीच्या वेळेला काय होतं, दिवसभराची जी दमणूक झालेली असते किंवा जेवण झाल्यानंतर त्यावेळेला ध्यानाला बसलं तर झोप येण्याची शक्यता जास्त असते. आणि आपल्याला असं वाटलं एखाद्या वेळेला की काय छान ध्यान लागलं, पण प्रत्यक्षात ती झोप लागलेली असेल. त्यामुळे सावधपणाने राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं ध्यानासाठी स्वतंत्र वेळ हा दिवसाकाठी निदान अर्धा, एक तास, दीड तास काढायला पाहिजे. म्हणून ध्यान आणि नाम हे सगळ्यात महत्त्वाचं असून बाकी सगळा वेळ कमी करून जेवढा असेल तेवढा त्यासाठी जावा. आणि जर एखाद्याला 2-3 तासाचा वेळ असेल तर मग त्यांनी थोडं वाचन, चिंतन, जोडीनं ध्यान अशा तऱ्हेनं जर केलं तर त्याच्या साधनेला थोडे दिवसांनी यश यायला लागेल. आणि त्याच्या साधनेचा त्याच्यावर जो परिणाम व्हायला लागतो तो जर योग्य दिशेनं होत असेल तर आजूबाजूचं वातावरण देखील त्याला त्या साधनेला पोषक व्हायला लागतं. कारण भगवंताचीच इच्छा आहे ना त्या जीवाने आपल्याकडे यावं म्हणून. आणि त्यामुळे जीव जर आटोकाट प्रयत्न करत असेल तर भगवंत देखील त्याला सहाय्यभूत होत असतो. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, वेळेच्या म्हणा, इतर काही गोष्टींच्या म्हणा, त्या हळूहळू दूर व्हायला मदत होते. आणि त्याला देखील लक्षात येतं की काय नेमकं केलं पाहिजे. कारण वेळ थोडा असला तरी संवेग जर तीव्र असेल तर त्या थोडक्या वेळात देखील त्याचं ध्यान चटकन लागू शकतं. आणि नाही तर सर्व तऱ्हेची अनुकूलता असेल तर कदाचित तो बसतो, संवेगही तेवढा तीव्र नसतो. त्यामुळे तीव्र संवेग आणि नेमकं वर्म ह्या 2 गोष्टी जर कळल्या तर थोडा वेळ देखील साधनेला पुरेसा होतो. एकांतात करायला पाहिजे असं सांगितलं जातं. आणि बरोबरच आहे ते. कारण आपल्याला अंतर्मुख होऊन जर बसायचं असेल तर बाहेर जर सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देत बसलो, कुठं काय चाललंय, काय कानावर पडताय, काय डोळ्याला दिसताय, तर तो अंतर्मुख होणार कसा. त्यामुळे अंतर्मुखतेमध्ये आपल्याला डोळेही बंद करायचे आहेत, कान उघडे आहेत परंतु ऐकत नाही आहेत, जीभ काही करत नाही आहे. आणि अंतर्मुख म्हणून सगळे इंद्रिय आपण आत वळवून बसायचं आहे. आता एकांत जर मिळवायचा असला तर कसा शक्य आहे. तर त्यासाठी सांगितलं जातं की शक्यतोवर पहाटेच्या वेळेला सगळी मंडळी उठावी आत जर आपण तर तो वेळ एकांतामध्ये शांत मिळू शकतो. आणि आपल्याला जर खरीच तीव्र इच्छा असेल आणि रात्री झोपताना जर आपण संकल्प करून झोपलो की उद्या वाजता उठायचं आहे तर बरोबर त्यावेळेला जाग येते. आणि पुढे पुढे तर आपण त्या निश्चित वेळेला ध्यानाला बसायची जर सवय केली तर त्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी रात्री जागरण जरी झालं असलं काही कारणाने तरी देखील बरोबर त्यावेळेला आतूनच जाग येते आणि आपण ध्यानाला बसू शकतो. पण त्यावेळेला मात्र आळस करता कामा नये. आपल्याला हे करायचंच असं जर ठरवलं तर त्यावेळेला त्याला बसता येतं. ते शक्य जर नसेल तर इतर वेळेला कुणाला सकाळची घाई असते, सकाळी ऑफिसला जायचं असतं किंवा भगिनींना सकाळचं काही आवरायचं असेल तर त्यावेळेला जर एकांत मिळाला नाही तर नंतरच्या दिवसाच्या मध्ये दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा, असा कुठला तरी वेळ काढावा. किंवा आपल्या घरी शक्य नसेल तर कुठंतरी आपल्या मित्राकडे म्हणा, एखाद्या मंदिरात म्हणा, कुठंतरी अशी जागा, ध्यान मंदिर कुठे असेल तर अशी जागा बघावी की ज्या ठिकाणी आपण काही नाही, बाकी सगळ्या गोष्टी घरी करू शकतो पण ध्यानासाठी मात्र अशा एखाद्या ठिकाणी जाऊन शांतपणे ध्यान करायचं आणि परत यायचं, तेवढ्यासाठीच ती जागा वापरावी. अशा तऱ्हेनं आपण जर केलं तर ध्यानासाठी एकांत मिळू शकेल. अर्थात अशी अपेक्षाच नाहीये की साधना, काही मंडळींना असं वाटतं आता साधना करायची, परमार्थ करायचा आणि ध्यानाला बसायला लागले की त्याच्या घरच्या मंडळींना अशी काळजी वाटायला लागते की आता ध्यानाला बसायला लागला म्हणजे संसार सोडून जातो का काय, किंवा ही मुलगी काय संसार करणार का नाही, पुढे लग्न करणार का नाही, काय हिचं होणार, अशी काळजी वाटायला लागते. पण तसं वाटायचं कारण नाहीये. ध्यान आपण करणं याचा अर्थ आपल्याला संसार टाकून कुठं अरण्यात जायचं आहे, आपली नित्याची कर्म टाकून द्यायची आहेत असं कुठल्याच संतांनी सांगितलेलं नाही. कारण आपण काही 24 तास ध्यान करणार नाही आहोत. ध्यानासाठी एक विशिष्ट वेळ दिला म्हणजे बाकी सगळ्या वेळामध्ये त्या ध्यानामध्ये जो आपल्याला बोध होतो त्याचा प्रकाश आपल्या सगळ्या कर्मांवर पडतो. साहजिकच प्रत्येक कर्म आपलं नेटकेपणाने ठराविक वेळेत चांगल्या तऱ्हेनं पार पडतं. म्हणजे पहिल्यांदा जर एखाद्या कामाला तासभर वेळ लागत असेल आणि आपण जर ही साधना करत असू तर त्याच्यातली एकाग्रता वाढल्याने नेमकं काय करायला हवं, काय करायला नको हेही लक्षात आल्याने तासाचं काम पाऊण तासात, अर्धा तासात करण्याची पात्रता त्याच्यामध्ये येऊ शकते. नेमकेपणाने तो काम करू शकतो. त्यामुळे ध्यानामध्ये वेळ मिळत नाही किंवा तो एकांत मिळत नाही असं न म्हणता किंवा अशी सबब, मी म्हणेन शब्द, अशी सबब न सांगता आपल्याला खरोखरच जर ते करायचं असेल तर आपल्याला वेळही मिळू शकेल, एकांतही मिळू शकेल आणि आपण साधना करू शकतो. आणि कुठलाही संत असं सांगत नाही की 24 तास तुम्ही एकांतात राहायचंय म्हणून. समर्थांनी देखील स्पष्ट सांगितलंय, अखंड एकांत सेवा अभ्यासाची
त्याची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित. आणि एखादी व्यक्ती समजा नुसतीच एकांतात सारखी राहिली, काही मंडळी असतात की साधनेसाठी म्हणून लांब कुठेतरी जाऊन राहतात आणि सगळ्या कुटुंबिक जबाबदारी नाही, इतरही काही जबाबदारी नाही आणि साधना करतायत. तर असं सामान्यतः फारसं मान्य नाहीये. त्याचं कारण कुटुंबाची तुमच्यावर जी काही जबाबदारी असेल, ती समाजाची काही एक घटक म्हणून जी जबाबदारी असेल ती जबाबदारी टाळून आपल्याला कुठं पळायचं नाहीये. ठराविक वेळ जर आपण देऊ शकलो तर समाजाची जी कामं असतील, घरातली कामं असतील, नोकरी असेल, ती सगळं करून देखील आपण साधना करू शकतो. त्यामुळे एकांतात साधना करायची आहे. आणि आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की एकांतात आपण जी साधना करतो ती साधनेचा परिणाम आपल्यावर योग्य होतोय का नाही ह्याची परीक्षा लोकांतात द्यायला लागते. आपण लोकांतात प्रेमाने वागतो का नाही. उलट काही वेळा काय होतं, एकटा जर सारखाच एकांतात राहिला तर त्याचं ते हेकांडीचं म्हणतात त्या तऱ्हेचं वागणं होतं, किंवा त्याला दुसऱ्याचं अजिबात काही चालत नाही, कोणी आलेलं चालत नाही, कोणी भेटलेलं चालत नाही. म्हणजे तो सर्वांच्या मध्ये वस्तुतः खेळीमेळीनं राहणं, सर्वांना समजावून घेणं असा जो परिणाम व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी तो सर्वांच्या पासून अतिशय तुटक आणि लोकांना नकोस वाटण्या इतकं वर्तन जर होत असेल तर त्याचा जो परमार्थ योग्य तऱ्हेनं चालला नाही असं म्हणावं. त्या एकांतात जी साधना करतो, जे अंडरस्टँडिंग म्हणतो आपण, जी समज आपण करून घेतो असतो, त्या समजेचा परिणाम लोकांतात वागताना दिसलं पाहिजे. इतरांच्या विषयी आदरभाव, प्रेम, सर्वांच्याकडे सहकार्य करण्याची भावना, त्यांची प्रकृती जशी असेल त्याच्याशी आपण जमवून घेण्याची, या सगळ्या गोष्टी जर जमायच्या असेल, म्हणून स्वामीजी सांगत असत साधनात की दिवसाकाठी 2 तास 3 तास आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी एकांतात साधना करावी आणि संबंध दिवस त्याची परीक्षा लोकांतात द्यावी. नोकरीत असो, कामात असो, कुठल्याही आपल्या कामामध्ये समाजसेवा करणारा, देशसेवा करणारा असो, कोणतेही काम तो करत असो, पण ते करत असताना काही वेळ साधना आणि बाकीचा वेळ समाजात ते काम, असा एकांत आणि लोकांत या दोन्हीचा उत्तम मिलाप त्याला साधता आला पाहिजे. आणि तसा जर साधता आला तरच तो खऱ्या अर्थाने तो साधक योग्य आणि आदर्श आहे असं म्हणता येईल.